our next point is Archimedes principle. In this point, we studied about what is the Archimedes principle and how you can show or how you can explain it with the help of experiment. Archimedes was one great scientist which is invented this principle. Firstly, we see about this principle. When an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. You studied about the buoyant force. So this experiment of Archimedes or Archimedes principle is related to the buoyant force. So in this principle, the object is partially म्हणजे अर्धवट आणि फुल्ली म्हणजे पूर्णपणे. एखादा ऑब्जेक्ट जर वॉटर मध्ये फ्लुइड मध्ये कोणत्या अर्धवट किंवा पूर्णपणे बुडालेला असेल तर काय होतं ते सांगितले. त्याच्यावर ऍक्ट होणारा जो बायोन्स फोर्स आहे तो बायोन्स फोर्स कुठे ऍक्ट होतो, तो खालच्या दिशेने वस्तूवरती ऍक्ट होतो. आपण बॉटलचं एक्झाम्पल बघितलं की वॉटरनी भरलेल्या ट्रे मध्ये जर आपण बॉटल टाकली, जर बॉटल रिकामी असेल तर ती वरती फ्लोट होते आणि जर त्याच्यामध्ये पाणी असेल तर ती नॉट ओनली सिंक पण होत नाही किंवा फ्लोट पण होत नाही, तर ते मध्येच इमर्स्ड राहते. काय कारण होतं त्याच्या मागचं, बायोन्स फोर्स. सो दिस बायोन्स फोर्स जो आहे तो फार महत्वाचा आहे. हा बायोन्स फोर्स हा खालून वरच्या दिशेने म्हणजे अपवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होत असतो. मग हा फोर्स किती आहे, कसा मोजायचा, पाण्यामधला फोर्स तुम्हाला मोजता येईल का, तर ते मोजण्याचं काम कोणी केलं, ग्रेट सायंटिस्ट आर्किमिडीज. तर तो फोर्स इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. मग आर्किमिडीजनी असं सिद्ध करून दाखवलं की एखादी वस्तू जर आपण एखाद्या फ्लुइड मध्ये पार्शली किंवा फुल्ली इमर्स्ड केली तर त्याच्या वजना इतकं पाणी बाहेर पडतं आणि तेवढाच फोर्स ऑफ बायोन्सी असतं. तर हे आपण एका एक्सपेरिमेंट मधून शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य काय काय आहे, वन स्प्रिंग बॅलन्स, देन दिस स्टोन which is tied with this thread, then one beaker or it is also measuring cylinder, water, and this is the overflow cylinder or it is also known as overflow can. For this we firstly take this spring balance, this washed clean stone which is tied with this string and which is hooked up to this balance. So firstly we take the weight of this stone in the air. You just keep in air. So in the air weight of this stone is 28 gram. Firstly we write down this 28 gram. Then what we do, then weight of stone in water. So for this experiment, we take this overflow can. In this can, we just pour the water up to its full level, and there is one hole. Overflow, जे काही overflow एक्स्ट्राचं एक्सेस वॉटर आहे ते काय होईल, याच्यामधून इमर्स होईल आणि या होलच्या बरोबरीनं या वॉटरची लेवल होईल. आता आपल्याला काय करायचंय की आपण हे स्टोनचं वेट कुठं घेतलं, इयर मध्ये. आता आपल्याला हा ऑब्जेक्ट या प्रिन्सिपल नुसार बघा, वेन ऑब्जेक्ट इज पार्शली और फुल्ली इमर्स्ड इन अ फ्लुइड. आपण हे वॉटर हे फ्लुइड घेतलं या ओव्हरफ्लो कॅन मध्ये. आता हा जो स्टोन हा ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला पार्शली किंवा फुल्ली या फ्लुइड मध्ये इमर्स करायचा आहे. मग काय होईल याच्यामध्ये बुडवल्यानंतर, इमर्स केल्यानंतर, ए फोर्स ऑफ बायोन्सी ऍक्ट ऑन इट इन द अपवर्ड डिरेक्शन. ज्यावेळी आपण हा स्टोन या पाण्यामध्ये इमर्स करू त्यावेळी वॉटर काय करेल, खालच्या दिशेने या स्टोन वरती वरच्या दिशेला त्याला ढकलेल, म्हणजे अपवर्ड डिरेक्शन मध्ये फोर्स ऑफ बायोन्सी ऍक्ट होईल. आणि मग हा फोर्स किती आहे, पाण्याने बायोन्स फोर्स स्टोन वरती जो ऍक्ट केलेला आहे तो किती आहे हे आपल्याला काउंट करायचं. मग ते कसं काउंट करायचं, तर तो फोर्स किती आहे म्हणून सांगितलं आर्किमिडीजनी,
The force is equal to the weight of the fluid displaced by the object. हा ऑब्जेक्ट आपण पार्शियली ज्यावेळी वॉटर मध्ये इमर्स करतो त्यावेळी या ऑब्जेक्टच्या वेट एवढं वॉटर काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. आणि ते डिस्प्लेस्ड जे वॉटर आहे किंवा फ्लुइड आहे त्याच्या वेट एवढं काय होतं, फोर्स ऍक्ट होतो. मग आपण फर्स्टली काय केलं, दिस स्टोन इज 28 ग्रॅम इन एअर. नाउ दिस water overflow can is fully or leveled here. Now we take this spring balance with stone and slowly immersed in this water, and then what happened, ज्यावेळी आपण हा स्टोन याच्यात बुडवू त्यावेळी काय होईल, इथून पाणी बाहेर पडेल. मग हे पाणी किती बाहेर पडेल, जेवढं या स्टोनचं वेट आहे तेवढंच पाणी याच्यातून ओव्हरफ्लो होईल. आणि मग जे काही पाणी आपण बाहेर पडलेलं या मेजरिंग सिलेंडर, याला म्हणायचं मेजरिंग सिलेंडर, याच्यावरती तुम्हाला मार्किंग दिसतं. हे मेजरिंग सिलेंडर मध्ये असणाऱ्या वॉटर मध्ये काय होईल, या स्टोनच्या वेट इतकं वॉटर डिस्प्लेस होईल. म्हणजे जो काही बायन्स फोर्स वॉटर कडून या स्टोन वरती अपवर्ड डिरेक्शननी ऍक्ट झाला तो केवढा आहे, या डिस्प्लेस झालेल्या वॉटर एवढा. नाव just observe carefully. We take this measuring cylinder below this tap, then slowly we immerse this stone, then overflow this water. जेवढं स्टोनचं वेट आहे तेवढं काय होणार आहे, हा डिस्प्ले वॉटर याच्यातून डिस्प्लेस करणार आहे. आता तुम्ही याचं वेट बघू शकता. इन दिस देयर इज अ व्हेरी वेट इज 20 in this water. Now firstly this 20 grams. Now the water displaced by here is 8 ml. So loss of weight of the stone is 28 minus 20 gram is 8 gram. And weight of the displaced water is 8 ml. In this ml, not we measured in gram. So from this experiment we are concluding that the loss of weight of stone is equal to weight of the displaced water because of application of Bio's force by water on the stone in the upward direction. So I will repeat this. Archimedes principle. According to Archimedes principle, when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. So this is about the principle of Archimedes. Where this principle of Archimedes is used. The use of this principle is very wide. This principle has been used in the construction of ships and submarines. Ships म्हणजे मोठाले जहाज आपण समुद्रामध्ये बघतो, but also submarines which are under water, ज्याला आपण पाणबुड्या म्हणतो, because they are based on the principle of this Archimedes Bio's force here act. So construction of these ships and submarines are based on this principle. Also, the instruments such as lactometer, according to its name, lactometer, there is a collection of milk. At that time, there is a one lactometer. ज्यावेळी तुम्ही डेअरीमध्ये दूध घालायला जाता त्यावेळी चेक केलं जातं. दूध चेक केलं जातं म्हणजे काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण चेक केलं जातं आणि त्यासाठी हे लॅक्टोमीटर यूज केलं जातं. अँड दिस लॅक्टोमीटर विच इज यूज्ड टू चेक द पर्सेंटेज ऑफ फॅट इन द मिल्क इज बेस्ड ऑन ऑल्सो दिस आर्किमिडीज प्रिन्सिपल. This lactometer. Then second instrument is also known as hygrometer. What is the hygrometer? This hygrometer is the instrument which is used to measure the humidity in the air. So ज्याला मराठीमध्ये आर्द्रता मापक म्हटलं जातं. तर हे हायग्रोमीटर, लॅक्टोमीटर आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ दिस
आर्किमिडीज.